व्यावसायिक सिलेंडर त्या पद्धतीने घरगुती सिलेंडर या दोन्ही सिलेंडरचा कुठे तुटवडा जाणवत आहे आणि याबाबत आपण काय प्रतिक्रिया द्याल, कारण आपण देखील एक हॉटेल व्यावसायिकदार आहोत. जो युद्धाचा भडका ज्याची झळ अख्ख्या जगाला जाणवत आहे, भारतालाही त्याची झळ मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेली आहे. अधिकृत गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडून आम्हाला अधिकृत सूचना अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत की तुटवडा होतो आहे. आजपर्यंत गॅस व्यवस्थित आम्हाला पुरवला आहे, पण ह्यानंतर जर परिस्थिती तशी निर्माण झाली तर सगळा हॉटेल व्यवसाय रत्नागिरीतला सगळे व्यवसाय हे व्यावसायिक सिलेंडरवर सगळे चालतात आणि ते जर सिलेंडर सप्लाय झाला नाही तर आपण काही जेवण बनवू शकत नाही किंवा काही सप्लाय करू हॉटेल व्यवसाय हा बंद करावा लागणार आहे. एवढी परिस्थिती उद्भवू शकते. पण महाराष्ट्र सरकार ह्यासाठी खंबीर आहे आम्हाला असं वाटतं आणि सर्व आशा आमची त्यांच्यावर अवलंबून आहे आणि ती झळ आम्हाला पोचवायला देणार नाही. आज शिमगा उत्सव रत्नागिरीमध्ये चालू आहे. ग्रामदेवत भैरी ते ग्राम प्रदक्षिणेला बाहेर पडलेला आहे. आम्ही ते वैरी देवाला साकडे घातलं आहे. ही युद्धजन्य परिस्थितीत लवकर लवकर निवडून सगळं व्यवहार सुरळीत पार पाडून देत आणि ह्याचं सगळे व्यावसायिक आनंदाने व्यवसाय करून देत. आज शिमगा उत्सवामध्ये पर्यटक भयंकर प्रमाणे रत्नागिरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता येणारा पुढला सीझनसुद्धा पर्यटकांनी भरून जाणार आहे. तरी ही सिलेंडरची पूर्तता व्यवस्थित सुरळीतपणे पार पडेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो.